बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाले आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला। एका मराठी तरुणीच्या शॉर्मा विकण्याचा ती व्यवसाय करते, मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई करत असल्याचा आरोप या तरुणीने केला। याशिवाय रोज 300 रुपयांचा हप्ताही घेत असल्याचा आरोप या तरुणीने केला। तरीही इतर कुणावरही कारवाई न करता केवळ तिच्याच स्टॉलवर कारवाई केल्याचा आरोप या तरुणीने केला। या संदर्भात या तरुणीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही पोस्ट केला आणि याची दखल थेट राज ठाकरेंनी घेतली। यानंतर मनसे नेते अविनाश जाधवांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधित तरुणीची तक्रार समजून घेतली आणि तिला पाठिंबाही दिला। दरम्यान या सर्व घटनेनंतर तरुणी पत्रकारांशी बोलत असताना आजूबाजूला नागरिक जमा झाले आणि परिसरातील हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। एवढे लोक बसतात की याच्यात येऊन धंदा केलाय दादा। 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। कोण घेतात? येणारे घेतात दादा बरोबर येऊन। 300 रुपये रोज? हा, ती म्हणजे माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। कोण घेतात? महापालिकेवाले की दादा सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएफसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? हे सगळं खोटं। इथे जी आज पूर्ण बदवून गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं 150 मीटरच्या आत येतं ना दादा। हे रोज लावतील माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसले दादा। हे सगळं खोटं आहे। माझा स्टॉल बंद केला, इथून वरून फोटो टाकला आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की मी व्हिडिओ टाकलाय। मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, सर्वांचे स्टॉल बंद केले हे दाखवण्यासाठी की हिचा एकटीचा स्टॉल नाही बंद करत। सर्वांचे बंद केले आणि माझ्या इथे आले। मी म्हटलं दादा माझं तुम्ही गाडी नका नेऊ, सिलेंडर तुमच्याकडे ऑलरेडी एक आहे। तर ते बोलले की नाही घेऊनच जायला लागेल। मी एवढी जबरदस्ती केली तेव्हा त्यांनी परत दुसरा सिलेंडर घेऊन गेले। मग त्या दिवशी मी ठरवलं की मला आता हे सर्व टाकायलाच लागेल। माझ्या संगती खूप चुकीचं होत आहे। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे। त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं ते जास्ती बरं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।